डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी आपण जवळपास कालपासूनच तयारी करत होतो आणि एक स्वयंशासन म्हणजे आपण या शिक्षकाच्या पात्रामध्ये गेल्यानंतर काय वाटतं याचाही अनुभव आपण सर्वांनी घेतलाच। तर हा दिन आपण सन 1962 पासून साजरा करतो। त्यासाठी छोटीशी पार्श्वभूमी आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुरुवातीला आपल्या स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती म्हणून 10 वर्ष राहिले 1952 ते 62 आणि त्यानंतर त्यांना 1962 पासून राष्ट्रपती पदाची धुरा आली आणि ज्यावेळेस ते राष्ट्रपती झाले त्यावेळेस त्यांचे विद्यार्थी त्यांना वाढदिवसाच्या दिवशी भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर आपण आपला वाढदिवस म्हणजे स्वतःचा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस एक विस्मरणीय राहील असा काहीतरी साजरा करू असे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होतं। आणि मग काय करायचं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जवळपास संपूर्ण आयुष्य शिक्षकीय पेशामध्ये गेलं आणि विद्या किंवा ज्ञानाचे किंवा विद्यादान करणे हे त्यांना म्हणजे त्यांच्या जवळपास पूर्ण व्यवसायच होता। आणि त्यानंतर असा काही विस्मरणीय दिवस राहील की जेणेकरून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होईल। मग कोण तर शिक्षक। आणि मग इथून पुढे सन 1962 पासून आपण हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत आणि त्याचाच आज एक भाग म्हणून आपण त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत। त्यापासून अविरत हा दिन आपण साजरा करतो। आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।